पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय। सामाजिक माध्यमांवर शोक संदेश व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की रवी नाईक हे अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक होते। त्यांनी गोव्याच्या विकास प्रवासाला नवी दिशा दिली आणि वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे। त्यांनी नाईक यांच्या कुटुंबियांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त केली। रवी सीताराम नाईक यांचा जन्म 18 सप्टेंबर 1946 रोजी फोंड्यात झाला। साध्या कुटुंबात वाढलेला हा मुलगा पुढे गोव्याच्या राजकारणात मुंच भरारी घेईल हे कुणीच सांगू शकले नसते। लहानपणापासूनच ते शांत, निरीक्षक आणि लोकांमध्ये मिसळणारे होते। राजकारणात प्रवेश। तरुणपणी रवी नाईक यांनी स्थानिक पातळीवर काम करत लोकांचा विश्वास जिंकला। 1984 साली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून त्यांनी फोंड्याची निवडणूक लढवली आणि थेट विजय मिळवला। हा विजय त्यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा ठरला। यानंतर ते 1989 साली मडकई मतदारसंघातून निवडून आले आणि गोव्याच्या राजकीय पटलावर त्यांची ओळख अधिक ठळक झाली। परंतु राजकारण म्हणजे सतत बदलणारा खेळ। नाईक यांनी काळाचा अंदाज घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिथून त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाले। गोय सरकारच्या वतीन गोयच्या लोकांच्या वतीन तांच्या आत्म्याक शांती लाभूं हें देवा लागीं मागता। एक गोंयांतल्या राजकारणांतले व्हडले नेते गेली 50 वर्सां राजकारणांत तेंच्यांनी आपलो ठसो उमटयलो। नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्या पदाच्या पर्यंत तेंच्यांनी काम केलें। आपल्या प्रत्येक कार्यकाळात तेंच्यांनी वेगळो असो ठसो आपल्या सुरवातीक आपल्या हातूंतल्यान दवरलो। विशेष करून कूळ मुणकार कायदो ह्या बद्दल सातत्यान उलयतात। ओके, त्या खातीर हांव लोकांच्या वतीन तांकां आत्म्याक शांती लाभूं हें मागता। तांणी जें कार्य सगळ्या क्षेत्रांत केलें तें कार्य आमी याद करून ताच्या पावलाचेर पावल घेवन चलप, समाजा खातीर वावरप, गोंया खातीर वावरप इतलेंच आमी करूं शकतात। आजच्या ह्या प्रसंगी तांकां श्रद्धांजली अर्पीत करता। परमेश्वर ताच्या आत्म्याक शांती मेळूं आनी ताच्या कुटुंबाक परत एकदां हें दुख्ख सहन करपाक ताकद दिवं हें सांगता। मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास। 1991 मध्ये रवी नाईक यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले। फक्त 45 वर्षांचे असताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी नवे दृष्टिकोन आणले। त्यांचा कार्यकाळ म्हणजे निर्णयांचा, संघर्षांचा आणि समतोल राखण्याचा काळ होता। कृषी, पायाभूत सुविधा, महिला कल्याण अशा क्षेत्रांवर त्यांनी भर दिला। 1994 मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला, पण तो केवळ 6 दिवसांचा ठरला। गोव्याच्या अस्थिर राजकारणात टिकून राहणं सोपं नव्हतं, पण नाईक कधीही मागे हटले नाहीत। शैक्षणिक हाजेर सुद्धा म्हणजे पूर्ण जाण आशिल्लो मनीस, व्यावहारिक जाण, शैक्षणिक जाण आणि खंयच्या टायमाचेर कितें करपाचें व्यवस्थित नियोजन आणि हें आशिल्लें असो राजकारणांतलो चाणक्य म्हटलें जाता। पूण दुख्ख जालें अचानक ह्या तरेचें व्यक्तिमत्व वचप कितें दुखता न्ही। एक संबंध आशिल्लो व्यक्ती राजकारण कशी करून सोडून दिलें तेणी फोंड्या खातीर खूब केल्लें आनी म्हाका दिसता इट्स अ ग्रेट लॉस टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा। आमचें खूब मोठें नुकसान जालां, गोंयचें नुकसान जालां, त्याच बरोबर समाजाचें नुकसान जालां आनी त्याच बरोबर आमचे सारके जे पयलीं पसून जे ताचे कार्यकर्ते आशिल्ले तांचेंय नुकसान जालां। हें नुकसान पोचोवपा खातीर सगळ्यांक देवान शक्ती दिवची, आशिर्वाद दिवचे आनी तांच्या फॅमिलीचे मुखार कमी करपा खातीर देवान तांकांय शक्ती दिवची। पक्षबदल आणि नव्या वाटा। 2012 मध्ये त्यांचा पराभव झाला। अनेकांनी अशा समज केला की रवी नाईक युग संपलं, पण ते पुन्हा निवडणुकीत उभे राहत राहिले। 2022 मध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतला, भाजपमध्ये प्रवेश केला। काहींनी टीका केली, काहींनी कौतुक, पण नाईक म्हणाले होते, माझा पक्ष बदलला असेल पण गोव्याप्रती माझं प्रेम नाही बदललं। भाजपमध्ये सामील झाल्यावर त्यांना कृषी मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली। शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक योजना पुढे आणल्या। त्यांच्या शांत पण ठाम निर्णय प्रक्रियेने पुन्हा लोकांचा विश्वास मिळवला। हे सगळे तांची जी भावना तळमळ जी आशिल्ली समाजाबद्दल
ती मुखार वता आनी नियमीत तत्पर आसतले आनीक परत एकदा तांच्या कुटुंबियांक ताकद मेळची, चड करून दोगूय ताकद मेळची. हे संकट जें अकस्मात म्हणजे कोणी अपेक्षित नाशिल्लें हे संकट जें आसा पळय तें झेलपाची तांकां ताकद मेळची आनीक घरकान्नी तांचे बरें आयुश्य मेळचें. May God basically give him everlasting peace, and may God give his family the courage and strength during this difficult time. So people will miss Ravi Naik a lot, and गोंयच्या राजकारणात एक व्हडलो म्हाका दिसता वॅक्यूम जातलो आनी चड करून बारीक समाज मूळ कूळ मुळकार भंडारी समाजाच्या लोकांक एक व्हडलो एक सपोर्ट सिस्टम जो आशिल्लो आज ना जाल्लो आहा. हांव मागता की तेजे आत्म्याक सद्गती मेळून तेजे फॅमिलीक आनी तेजे सपोर्टान संख्य सपोर्टान एक धैर्य मेळून हें जें लॉस जाता. शेवटचा प्रवास. फोंड्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. राज्यभर शोककळा पसरली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वच पक्षांचे नेते आणि हजारो नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचं आयुष्य हे एक उदाहरण ठरलं. कसा एक साधा माणूस राज्याचं नेतृत्व करू शकतो, संघर्षातून उभा राहू शकतो आणि शेवटपर्यंत लोकसेवा हेच ध्येय ठेवू शकतो. रवी नाईक यांचं आयुष्य म्हणजे निर्णयांची, संघर्षांची आणि सेवेची कहाणी होती. त्यांनी गोव्याच्या राजकारणात ज्या पायवाटा तयार केल्या त्या पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतील. त्यांची शांत वृत्ती, समजूतदार निर्णयशैली आणि लोकांप्रतीची बांधिलकी हेच त्यांचे खरे वारस आहेत. सेवेच्या वाटेवरून चालणारा एक वटवृक्ष पडला, पण त्याची सावली आजही गोव्यावर आहे. नवे जे राजकीय कार्यकर्ते आज समाजात आसात आणि त्यांना पुढे जातले, त्यांच्यानी त्याच्या जीवनापासून एक धडो घेतलो. भाऊ बांदोडकर ताका म्हाका आमकां सगळ्यांक अत्यंत ताई काकोडकर अशीच जरी वाटो बदल्ल्यो तरी आपलेपण तरी गेलें ना. अशा रवीक आज हांव मनापासून श्रद्धांजली दिता. देवा त्याच्या आत्म्याक शांती दी, त्याच्या कुटुंबियांक. ते खंयच्याय विशयाचेर तांचे कडेन उत्तर नासलें अशें ना आनी अत्यंत हांसत हांसत सहजपणे कितलोय सिरियस विशय जरी आसलो तरी ते टोलवप, हे तांचें उत्तर दिवप किंवा ताका सारकें अबगल दिवप हे तांचो हातखंडो आसलो. हे कोणाक जमचें ना. एक राजकारणांतलो धुरंधर मनीस आनी खरो शिलेदार अशें हांव ताचे कडेन पळयतां. तांच्या मृतात्म्याक शांती मेळची आनी तांच्या घरच्यांक हें दुख्ख झेलपा खातीर भगवंतान ताकद दिवची. एक रवी बाब नायक जो आमचो लिडर एक आमी मिस करतले, ताका टच करपाक म्हाका अजुनूय कोण दिसना. तरी खातीर आज जी आमी अफाट हांगा ताका श्रद्धांजली दिवपाक लोक पळयता, तेजी करिज्मा, तेजो मोग, तेजे लाभ, इतले वर्सांचे पॉलिटिकल कॅरियर तेजे म्हाका दिसता आज आमकां दिश्टी पडटा. आनी म्हटलेंच मागता देवा कडेन ताका शांती दिवची. एक व्हडलो गोंयचो मोगी आमच्या मदीं ना. देवान ताजे आत्म्याक शांती दिवची आनी तेजे बरोबर ताजे फॅमिलीक तांकां कोर्टाय दिवची हे ताणें बरे भशेन मानून घेतला.